हाय, वेलकम टू अवर कल्पना फाउंडेशन में आपका स्वागत आहे. आणि आपण आता बघतोय स्क्रीनवरती की आर्टिकलचं पार्ट 2 आपलं बाकी होतं. आर्टिकलचा पार्ट 1 आपण ऑलरेडी डन केलेला आहे. ओके, तर आज आपण काय बघणार आहे, आर्टिकलचा पार्ट 2. आणि आर्टिकलच्या पार्ट 2मध्ये आपलं काय बाकी होतं, यूज ऑफ द. आणि त्यानंतर आपण एकदम छान प्रॅक्टिस करू. ओके, यांचे सर्वे टाईप झालेले जे अप्रॉक्सिमेटली एक जो टाईप नंबरवाला तो म्हणजे मला एक्झाममध्ये नाही दिसला, तरी मी आपण घेऊन घेऊ. ओके, तर आता जास्त वेळ वाया न घालवता तुमची एक्झाम येत आहे जवळ, तर त्या हिशोबाने आपण आता स्टार्ट करू. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत यूज ऑफ द मित्रांनो. ओके, यूज ऑफ द. आता दचा वापर कसा करायचा. आर्टिकलमध्ये 3च गोष्टी इम्पॉर्टंट होता. एक ए होता, एक एन होता आणि थर्ड आहे द. ओके, ए आणि एन आपण एकदम छान प्रकारे शिकले की ए आणि एनचा वापर केव्हा करायचा. ठीक आहे, तर आपण ए आणि एनचा साऊंडच्या हिशोबाने एनचा वापर आपण शिकले, उरलेले एच्या हिशोबाने शिकले. नंतर ॲब्रिवेशनमध्ये टाईप शिकले, ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊनमध्ये आपण शिकलेले. ओके, तसं व्हेरियस टाईप ऑफ आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेतले आणि सर्व मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठे पण एक्झाममध्ये ट्राय करा, तुम्हाला हे जमणारच आहे. ओके, आज आपण शिकणार आहोत इम्पॉर्टंट आहे 10 दवाला, आणि हे क्वेश्चन याच्यामध्ये येतं. ओके, जर सपोज तर फर्स्ट आपण जो टाईप आहे फर्स्ट टाईप 1 आपण शिकणार आहोत. जर कोणतीही प्रोफेशनल पोस्ट ॲज अ सब्जेक्ट यूज होत असेल, कशामध्ये, ॲज अ सब्जेक्ट. कोणतीही प्रोफेशनल पोस्ट आपल्याला दिली असेल आणि ती कशी यूज होत असेल, ॲज अ सब्जेक्ट, तर आपण काय लावतो, दचा वापर करतो त्याच्या अगोदर. जर ती प्रोफेशनल पोस्ट ॲज अ ऑब्जेक्ट यूज होत असेल, तर आपण काय यूज करतो, ए किंवा एनचा वापर करतो. कशाच्या हिशोबाने, ॲज अ साऊंडच्या हिशोबाने. ओके, हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. हा टाईप नंबर 1 आहे. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघू की कसं हे वर्क करतं. ओके, तर सपोज मी आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे की डॉक्टर who टेक केअर ऑफ द पेशंट. आणि सेकंड एक्झाम्पल, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. अगोदर तुम्ही ट्राय करा क्वेश्चन म्हणजे हे दोघं क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं. ओके, तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आता मी बघतो इथे की डॉक्टर आहे. डॉक्टर हा कसा यूज झालेला आपल्याला माहिती आहे की कोणत्याही वर्डची जे सेंटेन्सची जे फॉर्मेशन असते कशी असते, सब्जेक्ट असते, वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असते. ओके, इथे डॉक्टर कसा यूज झाला, ॲज अ सब्जेक्ट यूज झालेला आहे. ॲज अ सब्जेक्ट जेव्हा कोणतीही प्रोफेशनल पोस्ट ॲज अ सब्जेक्ट यूज होते, तेव्हा आपण इथे काय फिलअप करणार आहे मित्रांनो, दचा वापर करू. ओके, त्यानंतर इथे डॉक्टर कसा यूज झाला, ॲज अ ऑब्जेक्ट यूज झाला आहे. तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, सब्जेक्ट स्टार्टिंग लाईन आणि ऑब्जेक्ट लास्ट लाईन. म्हणून इथे डॉक्टर ॲज अ सब्जेक्ट यूज झाला म्हणून द लागेल. इथे डॉक्टर ॲज अ ऑब्जेक्ट यूज झाला म्हणून इथे ड आलेले साऊंडच्या हिशोबाने, म्हणून इथे काय लागणार आहे मित्रांनो, ए लागेल. ओके, आता मी तुम्हाला एक सांगतो की आता युजेस ऑफ दमध्ये आपण फर्स्ट पॉईंट घेतला, प्रोफेशनल पोस्टचा एक फर्स्ट पॉईंट घेतला. त्यानंतर हिस्टोरिकल प्लेसेस बघू आपण मित्रांनो. हिस्टोरिकल प्लेसेसमध्ये, तर हिस्टोरिकल प्लेसेसमध्ये आपण काय बघणार आहे. ओके, हिस्टोरिकल प्लेसेसमध्ये आपण बघू की जर ताजमहल लिहिलेलं आलं, रेड फोर्ट लिहिलेलं आलं, इंडिया गेट लिहिलेलं आलं, राम टेम्पल लिहिलेलं आलं. ओके, इथे राम टेम्पल लिहिलेलं आलं, तर त्याच्या पुढे आपण काय लावणार आहे, द ॲज इट इज लावू. ओके, तर फर्स्ट पॉईंट प्रोफेशनल पोस्ट, सेकंड पॉईंट काय शिकलो आपण, हिस्टोरिकल प्लेसेस. पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, हे मी तुमच्यासाठी असे स्लाईड तयार केले की तुमच्या डोक्यात जास्त स्लाईड म्हणजे डायरेक्टली पिक्चोरियल फॉर्ममध्ये घुसू. जर शहाजहाचं टेम्पल आलं, ओके, शहाजहा टेम्पल तर नाही आहे, पण असं नावाने आलं कोणते, जसं आपण शहाजहा ताजमहल आला. ओके, ते टेम्पल नसेल, ते प्रिंट टायपिंग मिस्टेक झाली असेल, शहाजहा ताजमहल. ओके, जर याच्या ताजमहल होतं आणि इथे काय आलं, शहाजहाचं नाव, ताजमहलच्या पुढे जर शहाजहाचं नाव आलं तर इथे दचा यूज करायचं का नाही. लुटियन्स इंडिया गेट्स कोणी लुटियन्सनं बनवलं होतं. लुटियन्स इंडिया गेट आलं तर तिथे दचा वापर होईल का, नाही. अकबर पॅलेस, ओके, हे आलं तर मग तिथे दचा यूज होईल का, नाही. ओके, दचा वापर कुठे करायचा, फक्त ताजमहल आलं, रेड फोर्ट आलं, इंडिया गेट आलं, ठीक आहे, तर दचा वापर करायचा. जर कोणाचं नाव आलं तर दचा यूज करायचा आहे का, नाही. ओके, आता आपण बघू. सर्वात इम्पोर्टेंट मी तुम्हाला नोट दिली, नाम के बाद द का यूज बिल्कुल ना करे. अगर किसी का नाम आ जाता है तो द का यूज बिल्कुल ना करे मेरे दोस्त. ओके, आता आपण बघू ओशन्स. ओके, तर ओशन म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. ओशन म्हणजे काय, सागर. ओके, सागर किंवा महासागर. ओके, ओशन म्हणजे सागर किंवा महासागर. ओके, ओशन म्हणजे आता जे जगातले किती ओशन आहे आपल्याला माहिती, काय काय. फर्स्ट आपला येतो पॅसिफिक ओशन, इंडियन ओशन, आर्क्टिक ओशन, अटलांटिक ओशन. इच्छा पुढे दचा वापर करायचा मित्रांनो, नेहमी दचा वापर करायचा. ओके, त्यानंतर आपण फोर्थ पॉईंट बघू, कॉन्टिनेंट्स म्हणजे काय, महाद्वीप. कॉन्टिनेंट्स म्हणजे काय मित्रांनो, महाद्वीप. ओके, महाद्वीप
महाद्वीपानंतर दचा वापर कधीही करायचा नसतो. एशिया आलं, युरोप आलं, ऑस्ट्रेलिया आलं, आफ्रिका आलं, नॉर्थ अमेरिका आलं, साऊथ अमेरिका आलं, अंटार्क्टिका आलं. टोटल किती महाद्वीप आहे? 7 कॉन्टिनेंट आहे आणि त्याच्या पुढे कधीही दचा वापर नाही करत असतो. ओके, तर हे तुम्ही बिलकुल लक्षात ठेवा आणि बिलकुल पाठ करून घ्या. ओके, त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट हे माउंटेन आलं. ओके, माउंटेनच्या पुढे काय असतं? सपोज आता माउंट एव्हरेस्ट माउंट केले म्हणजे मोठे जर माउंटेन आलं तर त्याच्या पुढे काय करायचं असतो? दचा वापर करतो. माउंटेन म्हणजे रेंज आल्या, त्याच्या छोट्या छोट्या रेंजेस जर आल्या तर तिथे दचा यूज करायचा असतो का? नाही. द हिमालय आपण लिहू शकतो मित्रांनो. ओके, द हिमालय लिहितो, हे लिहितो, ठीक आहे. पण छोट्या छोट्या जसं माउंटेन असतो, जे छोटे झालं, द कारकोरम झालं, अँडीज झालं, याच्या पुढे दचा वापर करायचा आहे का नाही? म्हणजे जसं काराकोरम आलं, नंतर झास्कर आलं, लद्दाख आलं, याच्या पुढे दचा वापर नाही करायचा. हिमालयाचे जे मोठे मोठे रेंजेस तिथे दचा वापर होईल, पण छोट्या रेंजेसला दचा वापर होईल का? बिलकुल दचा यूज होणार नाही. ओके, आता मी नेक्स्ट स्लाइडला मुवमेंट करतो. ओके, नेक्स्ट आपण बघू काय. कंट्रीचे जर नाव आले, देख लो भैया यहाँ पर शर्त दी गई, कंट्रीचे जर नाव आले तर तिथे द लागेल. पण आता असं नाही की कंट्रीचे नाव आले तर इंडिया पण एक कंट्री आहे, तिथे दचा यूज होईल का? नाही, बिलकुल नाही होणार. इंडियामध्ये एक कंट्री, ऑस्ट्रेलिया कंट्री आहे, ठीक आहे. त्यानंतर सपोज आपली जापान एक कंट्री, तर जापान नाही म्हणत आपण, द इंडिया नाही म्हणत, द पाकिस्तान नाही म्हणत आपण, द बांगलादेश नाही म्हणत, द भूटान नाही म्हणत, द श्रीलंका नाही म्हणत. ओके, त्यासाठी एक शर्त आहे. द केव्हा लागणार आहे? आपण तुम्ही ऐकलं असेल द युनायटेड किंगडम. ओके, द युनायटेड किंगडम बघा हा दिलेला आहे, ठीक आहे. तर आपण काय होतो? द युनायटेड किंगडम. ओके, युनायटेड किंगडम. द किंगडम ऑफ आफ्रिका असं लावतो. द रिपब्लिकन कांगो लावतो. ओके, द ग्रेट ब्रिटेन लावतो. ओके, द ग्रेट ब्रिटेन लावतो. ते का लावतो? जेव्हा हे शब्द ग्रेट, युनायटेड, रिपब्लिकन, किंगडम यांना जोडून जर कंट्री असेल, यांना जोडून जर कोणत्याही कंट्रीचं नाव असेल तर आपण काय लावणार आहे? द. नाहीतर आपण द लावू का? बिलकुल आपण दचा वापर नाही करायचा. आणि सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्या कंट्रींच्या लास्टमध्ये एस आलेलं आहे तिथे पण आपण काय केलो? दचा यूज करू. द फिलिपाईन्स, द वेस्ट इंडिज, ओके, द नीदरलँड्स. ओके, ज्या कंट्रीच्या लास्टमध्ये एस आलेलं आहे तिथे सुद्धा आपण कशाचा वापर करतो? दचा वापर करतो. कंट्रीच्या नावाच्या पुढे काय लागणार आहे? कधी द लागणार नाही, पण शर्त आहे. कोणती शर्त आहे मित्रांनो? किंगडमवाली एक शर्त आहे. ओके, कोणती शर्त आहे आपल्यासमोर? एक किंगडमची एक शर्त आहे मित्रांनो. ओके, किंगडमची एक शर्त आहे. थांबा मी थोडं रफ करतो म्हणजे तुम्हाला थोडं अजून क्लिअर होईल. ओके, कोणती शर्त आहे मित्रांनो? किंगडमची एक शर्त आहे त्याच्यावर. ओके, नंतर आपण पुढे जाऊ आणि आपल्याला समजेल. आता सपोज की हे किंगडम आला, रिपब्लिक आला, युनायटेड आला, ग्रेट आला आणि एस लागलं तरी काय होतं? आपल्याला द लावायचं आहे. ओके, आता नेक्स्ट जाऊ आपण. 6 नंबरचा आपला पॉईंट आहे. नॅशनॅलिटीच्या पुढे काय लावायचं मित्रांनो? दचा वापर करायचा असतो. म्हणजे इंडियन एक नॅशनॅलिटी, रशियन, जापानीज, चायनीज, हे काय? नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयता. नॅशनॅलिटी म्हणजे काय मित्रांनो? राष्ट्रीयता जर आली तर आपण कशाचा वापर करतो? द लावतो. ओके, पण लँग्वेजेसमध्ये दचा वापर होईल का? बिलकुलच नाही. हिंदी, इंग्लिश, रशियन, चायनीज. रशियन आता नॅशनॅलिटी पण आहे. जेव्हा रशियन ॲज अ नॅशनॅलिटी यूज होईल तेव्हा दचा वापर होईल, पण जेव्हा रशियन ॲज अ लँग्वेज यूज होईल तेव्हा दचा वापर बिलकुल नाही करायचा. इथे म्हणून रेड अलर्ट जारी केलेला आहे मित्रांनो. तुमच्यासाठीच रेड अलर्ट इथे टाकलेला आहे की तुम्हाला स्लाईड बघूनच डायरेक्ट समजेल की दचा वापर कुठे करायचा आणि दचा वापर कुठे नाही करायचा आहे. ओके, आता आपण बघू आपली नेक्स्ट स्लाईडवर जाऊ मित्रांनो. ओके, आता सपोज कोणतीही स्टेट आली तर स्टेटच्या नावापुढे द लावायचा आहे का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आता साईड आलेली की दचा वापर कुठे यूज करायचा असतो. ओके, दचा वापर कुठे यूज करायचा असतो. ओके, तर सर्वात इम्पॉर्टंट रिलिजियस म्हणजे हिंदू, मुस्लिम, पारसी, ठीक आहे. याच्या पुढे काय लावायचं? दचा यूज लावायचा. रिलिजियस बुक, द रामायण, द कुराण, द बायबल, याच्या पुढे पण दचा वापर करायचा असतो. एम्पायर असतात मोठे मोठे, द मुघल एम्पायर, द मराठा एम्पायर, द राजपुताना एम्पायर, ठीक आहे. यांच्या पुढे दचा वापर करायचा असतो. नेहमी लक्षात ठेवा, डायरेक्शन, द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ, यांच्या पुढे सुद्धा दचा वापर करायचा असतो. न्यूजपेपर मित्रांनो दिलेले तुम्हाला, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, द दैनिक भास्कर, ओके, द दिव्य मराठी, असे वेगळे वेगळे जे न्यूजपेपर त्यांच्या पुढे काय लावायचा असतो मित्रांनो? दचा यूज करायचा असतो. ओके, त्यानंतर आपण बघू नेक्स्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या पुढे पण द गिटार, द फ्लूट, जेवढे पण द तबला, द ढोलक, जे पण असेल त्यांच्या पुढे, जे पण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल त्याच्या पुढे दचा यूज करायचा असतो. पॉलिटिकल पार्टींना पण रिस्पेक्ट देतो म्हणून द BSP, द BJP, द काँग्रेस यांच्या पुढे पण दचा वापर करायचो, कारण की ते एकमेव पार्ट्या असतात. द मुवमेंट्स,
द क्विट इंडिया मुवमेंट, नॉन कॉपरेशन मुवमेंट, हे जे पण मुवमेंट्स आहे त्यांच्या पुढे पण आपण दचा वापर करतो. हॉटेल, द ताज, द राज पॅलेस, द रेडिसन, अशा मोठ्या मोठ्या हॉटेल्स आहे त्यांच्या पुढे द लावले जातो. मॉन्युमेंट्स, द पार्क, द पॅलेस, द एअरपोर्ट, यांच्या पुढे सुद्धा दचा वापर होतो. आता मित्रांनो हे बिलकुल तुम्हाला पाठ पाहिजे. फर्स्ट काय शिकले आपण मित्रांनो? रिलिजियस बुक, एम्पायर, डायरेक्शन, न्यूजपेपर, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, पॉलिटिकल पार्टी, मुवमेंट्स, हॉटेल. फक्त इतकं लक्षात ठेवा. कुठून? रिलिजियसपासून. रिलिजियस, नंतर रिलिजियसची बुक येईल, मग एम्पायर येतं कोणाचं, मग एम्पायर डायरेक्शन दाखवतो. मग डायरेक्शन काय कशामध्ये? न्यूजपेपरमध्ये आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पाहायला भेटतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कोण वाजवतोय? पॉलिटिकल पार्टी. तेच मुवमेंट करता आणि कुठे जाता? हॉटेलमध्ये भेटता आणि मंत्री एक्सचेंज करता आणि मग ते नवीन नवीन मॉन्युमेंट्स त्यांचे बनवता. हेच गोष्ट बिलकुल तुम्हाला पिक्चोरियलच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायची. ओके, तर म्हणजे कसं एक आपण ट्रिक्स शोधलो. पहिले रिलिजियस आले, मग रिलिजियससाठी पुस्तकं आले, मग पुस्तकं आले म्हणून साम्राज्य बनले म्हणून दिशा दिसली. दिशा कुठे आली? न्यूजपेपरमध्ये आली. न्यूजपेपरमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवतं हे कोण? पॉलिटिकल पार्टीज मुवमेंट करते. मुवमेंट करून ते हॉटेलमध्ये आमदार खरेदी करायला जातात आणि आमदार खरेदी करून ते मॉन्युमेंट्स बनवता. ठीक आहे, तर ह्या गोष्टींमध्ये काय होईल? दचा वापर होईल. त्यानंतर जे शिप असता, मॉन्युमेंट्स बनवून ते काय तर शिपमध्ये फिरायला जातात. विक्रांत, INS वगैरे, वज्र वगैरे जे पण शिप असताना तिथे दचा यूज होतो. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द बेस्ट, द मोस्ट, द थर्ड टफेस्ट या गोष्टींमध्ये सुद्धा तुमचा दचा यूज होतो. आज सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की रिव्हर्स. ठीक आहे, रिव्हर्स, द गंगा, द यमुना, याच्यामध्ये सुद्धा लेक, द चिल्का लेक, द वुलर लेक, द लोकटाक लेक. ठीक आहे, जेवढा पण लेक इंडियामध्ये त्यांच्या नावापुढे दचा वापर होतो. बे ऑफ बेंगॉल झालं, आईसलँड, अंदमान निकोबार, लक्षद्वीप झालं, पॉडिचेरी झाला, यांच्या पुढे सुद्धा दचा यूज होईल. द अरेबियन. ठीक आहे, रिपीट आला. ओके, तर जे सी असतात त्यांच्या पुढे सुद्धा काय होतं? दचा यूज होतो. ओके, आता आपण आपल्या लास्टला जातोय की दचा वापर कुठे नाही करायचा. ओके, दचा यूज तर आपल्याला माहिती पडला. ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी होती ना ती लास्टवाली लाईन होती. ओके, की दचा यूज कुठे करायचा. ओके, आता सर्वात इम्पॉर्टंट, दचा वापर कुठे नाही करायचा आहे. गेम्स, क्रिकेट, टेनिस, असे कोणतेही गेम्स असलो त्याच्या पुढे दचा वापर करायचा का नाही? बिलकुल नाही करायचा. डिसीज, आजारी पडले तर डचा वापर करायचा का नाही? द डेंग्यू, द एड्स, हे बिलकुल रॉंग आहे. द लावायचा नाही, फक्त डेंग्यू आणि एड्स म्हणायचा. अकॅडमिक सब्जेक्ट, तर फिजिक्स म्हणायचं आहे का? फक्त फिजिक्स. इकॉनॉमिक्स म्हणायचं, फक्त इकॉनॉमिक्स. पॉलिटी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, द मॅथमॅटिक्स म्हणतं का? मॅथ्स. द मॅथ्स ऐकलं आहे का नाही? फक्त मॅथ्स. ओके, लँग्वेजच्या पुढे आताच आपण शिकलो, लँग्वेजच्या पुढे नाही आलायचं. द हिंदी म्हणतो का? द संस्कृत असं म्हणतो का? नाही, फक्त हिंदी आणि संस्कृत म्हणतो. राज्यांच्या पुढे द कधीही वापरत नाही, फक्त बिहार, UP आणि जम्मू काश्मीर. ठीक आहे, मटेरियल नाऊन, द गोल्ड, सिल्वर, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा एक्झाममध्ये छपणार आहे. ठीक आहे, तर द लावता का इथे? बिलकुल नाही, दचा वापर बिलकुल नाही करायचा, फक्त गोल्ड आणि सिल्वर लिहिता. मटेरियल नाऊनच्या अगोदर कधीही द वापरत नाही. ओके, सर्वात इम्पॉर्टंट हे जे एक डिसीज, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट हे देखा, मी जे सांगतो तुम्हाला ते करून घ्या. हे मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज आलं तर ते मोस्ट इम्पॉर्टंट ते एक्झाममध्ये येईल. लँग्वेजेस आली तर ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ती पण येईल. स्टेटचे नाव, म्हणजे जे दचा यूज जिथे नाही होतो ना ते सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. की गेम्समध्ये दचा यूज नाही होणार, डिसीजमध्ये नाही होणार, अकॅडमिक सब्जेक्ट, लँग्वेज, स्टेट आणि मटेरियल नाऊनमध्ये दचा यूज बिलकुल होणार नाही. आणि त्यापेक्षा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ठीक आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये पण थोडं डीप कन्सेप्ट आहे. तर अशी काही शब्द असले, पुअर, रिच, हेल्थी, ब्रेव, गुड आणि बॅड, म्हणजे असे नाऊन, म्हणजे कोणते नाऊन की ॲबस्ट्रॅक्ट जे नाऊन असतं ना त्या नाऊनमध्ये सपोज ते नाऊनसारखे वर्ड आलं, सपोज पुअर, रिच, हेल्थी, ब्रेव, गॉड आणि गुड आणि बॅड असे सब्जेक्ट आले तर त्यांचा हेल्पिंग वर्ब प्रत्येक वेळेला काय असणार आहे? सिंग्युलर असणार आहे. पण त्याच्यासोबत जर द लावलेला आहे तर त्याचा हेल्पिंग वर्ब काय असणार आहे? प्लुरल असणार आहे. हे बिलकुल तुम्ही रट्टा मारून घ्या. हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये दिसतील. हे एररमध्ये हे क्वेश्चन खूप कामा येतात. जर सपोज हे तर तुम्हाला फिलअप्समध्ये कामा येऊन जातील, पण हे जे क्वेश्चन जर आले ना तर हे कशामध्ये कामा येतं मित्रांनो? एरर फाइंड करण्यामध्ये. एररचे जे क्वेश्चन असतात ते इथून सॉल्व्ह होतात. तर पुअर, रिच, हेल्थी, ब्रेव, गुड, बॅड हे जर क्वेश्चन सपोज हा प्रश्न आला तर हेल्पिंग वर्ब सिंग्युलर लावायचं. द जर लावून आला तर हेल्पिंग वर्ब प्लुरल यूज करायचा असतो मित्रांनो. ओके, आता आपले ऑलमोस्ट सर्व टाईप डन झालेले. एक वेळा तुम्ही स्वतःहून काय करा, याची एक वेळा रिकॅप करून तुम्ही बघून घ्या पूर्ण. ओके, जिथून स्टार्ट झालेलं होतं. ओके, जर आर्टिकलचं यूज कुठून झालं? यूज ऑफ द प्रोफेशनल पोस्ट फर्स्ट झालं, हे सेकंड झालं, नंतर 3 झालं, 4, 5, ओके, नंतर 6,
सात ये टोटल रिलीजियस बुक, एम्पायर, डायरेक्शन, न्यूजपेपर, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, पॉलिटिकल पार्टी, मुवमेंट्स, हॉटेल, मॉन्युमेंट्स, नेम ऑफ शिप, नंतर रिव्हर, लेक, बे, आईसलँड. त्याचा वापर कुठे येतात? गेम, डिसीज, अकॅडमिक सब्जेक्ट, लँग्वेज, स्टेट, मटेरियल, नाऊन आणि हे दोघं. आता आपण मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिस करू आणि तुम्ही स्टार्ट करा की तुम्ही काय काय फिलअप करणार आहे. ओके, तर सर्वात इम्पॉर्टंट आहे पहिले 5 प्रश्न सोडून दाखवा फक्त आणि फक्त 2 मिनिटामध्ये. ओके, तर फर्स्ट आहे द कॉपर इज. आता युजफुल आलेलं, आता मी सांगितलं तुम्हाला युजफुल मेटल. आता इथे कोणतं आपलं बनतं आहे? ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन बनतं आहे. ओके, ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊनची ही केस होते. ओके, ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊनची केस होते म्हणजे आपण काय करायचं? साऊंडचा वापर करता यू आलं म्हणून काय लागेल हा ना. कॉपर इज अ युजफुल. ओके, ऑलरेडी दिलं होतं. ओके, कॉपर इज अ युजफुल मेटल. ही इज नॉट ऑनरेबल मॅन. परत हे काय आलं? ॲडजेक्टिव्ह आलं. ओके, प्लस इथे काय लागलं? नाऊन लागलं. ठीक आहे, ऑनरेबल म्हणजे आलं म्हणून इथे काय यूज होणार आहे मित्रांनो? एनचा यूज होईल. ओके, त्यानंतर एबल मॅन हॅज ऑलवेज अ डिस्टिंग्विश लुक. एबल पण काय येईल? ॲडजेक्टिव्ह. विशेषता आहे ना, विशेषता आहे. मेन काय येईल? नाऊन येईल. एबल म्हणजे काय? कोणाची ॲबिलिटी आहे. ओके, त्याची विशेषता. आता एबल म्हणजे ए आलं म्हणून इथे काय यूज होणार आहे? एनचा यूज होईल. ओके, बनारस इज अ हॉली सिटी. ओके, ऑलरेडी इथून गलत फिलअप झालं, इथे पाहिजे होतं. ठीक आहे, तर बनारस इज अ हॉली आलेलं म्हणून इथे एचा यूज होईल. ओके, फोर्थमध्ये ऑनेस्ट मॅन स्पीक ट्रूथ. आता ट्रूथ जे आहे ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. युनिव्हर्सल ट्रूथ आहे म्हणून इथे काय होईल? दचा यूज होईल. ओके, द ट्रूथ. ओके, त्यानंतर आपण 6 क्वेश्चनवर जाऊ. डू यू सी ब्ल्यू स्काय. ओके, डू यू सी ब्ल्यू स्काय नॅचरल ऑब्जेक्ट आहे. नॅचरल ऑब्जेक्टमध्ये कशाचा यूज होतो मित्रांनो? दचा यूज होईल. द स्काय. डू यू सी द ब्ल्यू स्काय. ओके, रुस्तम इज यंग पारसी. आता ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन. इथे काय आलेलं मित्रांनो? ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन आलेलं आहे. ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन येतो तेव्हा काय करता आपण? साऊंड य म्हणून काय येईल इथे? ए. इथे काय येईल? मॅजिकल लॅम्प. अलादीन हॅड अ मॅजिकल लॅम्प. इथे पण ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन आलेलं आहे. मॅजिकल आलं आहे म्हणून काय करेल? म आलं आहे म्हणून काय होईल? एचा यूज होईल. हॅप्पी प्लेस. इथे पण ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन आलेलं आहे. तर हॅप्पीमध्ये काय येईल? येईल. ही रिटर्न ऑफर अवर आले म्हणून काय येईल? इथे एनचा यूज होईल. ठीक आहे, तर ऑलमोस्ट तुम्हाला हे 10 क्वेश्चन जे सिम्पल होते जमले असतील. आता एक नेक्स्ट अजून 10 बघू. ओके, तर नेक्स्ट 10 बघू. सन शाईन ब्राईटली. ओके, द सन शाईन ब्राईटली. ॲक्च्युली हे फिलअप्स पुढे होतं. ओके, तर सनच्या पुढे लावायचं म्हणून काय लावणार आहे आपण? द सन. आता तुम्हाला मी सांगितलं ना की आपण अगोदरच पुढे पाहिलेलं आहे की कोणती पण जे गोष्ट असते, द सन मून जे असतात त्याच्या पुढे काय लागतं? आपण दचा वापर करतो. द सन शाईन. ओके, स्कूल विल शॉर्टली क्लोज हॉलिडे. ओके, जे आपले जे मॉन्युमेंट्ससारखे जे द पार्क, द प्लेस वगैरे हे सर्व गोष्टी त्याच्या पुढे सुद्धा आपण काय लावतो मित्रांनो? दचा यूज करतो. द स्कूल. आय फर्स्ट मेट हिम इयर अगो. आता इयर आलेलं आहे इथं म्हणून आपण बघितलं इयरच्या पुढे काय लावता? लावता. संस्कृत इज अ डिफिकल्ट. ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन. संस्कृत इज अ डिफिकल्ट लँग्वेज. आलेलं आहे संस्कृत. आता इथे संस्कृतच्या पुढे हे नाही आहे, नो आर्टिकल लागेल, पण इथे ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊनच्या हिशोबाने आपण आर्टिकल लावले. एस्टडी युरोपियन कॉल्ड मी. युरोप म्हणजे युरोपियनच्या पुढे काय लागतं मित्रांनो? कोण सांगणार? ओके, बिलकुल सही, तुम्ही बिलकुल बरोबर पकडले. एचा वापर होईल. यमुना फ्लोज थ्रू दिल्ली. ओके, हे पण थोडं हे झालं. यमुनाच्या पुढे फिलअप्स असणार आहे. ओके, इथे नाही राहणार. तर यमुना फ्लोज थ्रू दिल्ली, तर द यमुना फ्लोज थ्रू दिल्ली असेल. ओके, त्यानंतर द गंगा इज अ सेकर्ड. गंगा इज अ सेकर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन. मग गंगा कोणती रिवर आहे? पवित्र नदी आहे. आलं म्हणून काय? गंगा इज अ सेकर्ड रिवर. ओके, लॉयन किंग ऑफ द फॉरेस्ट. आता बघा, किंग मी सांगितलं तुम्हाला, किंग असे जे वर्ड लिहून दिलं त्याच्या पुढे काय लागणार आहे मित्रांनो? दचा यूज होईल. लॉयन इज द किंग. सुपरलेटिव्ह आहे ना ही, कोणती? सुपरलेटिव्ह. लॉयन इज द किंग ऑफ द फॉरेस्ट. ओके, यू आर फुल. मग लागेल ना. मध्ये काय लागतं? कोणी एन साऊंडच्या हिशोबाने ए लागेल. ओके, त्यानंतर दे लिव्स. आता बघा, आपण बघितलं होतं की युनायटेड स्टेट झालं वगैरे अशा गोष्टी होत्या, किंगडम वगैरे, तर त्याच्या पुढे प्रत्येक वेळेला काय लागतो मित्रांनो? दचा यूज होतं. दे लिव्स इन द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल. ओके, आणि
मी तुम्हाला एकच्याच अगोदर आता सोबतच आपण मॅथ्स आणि जी केसुद्धा स्टार्ट करणार आहोत. ओके, तुम्हाला ए एन आणि दसाठी इतक्या गोष्टी इनफ आहे. तुम्ही कोणतीही एक मतलब बुकलेट पकडा आणि मॅक्झिमम क्वेश्चन ऑफ नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही काय करा, इथून प्रॅक्टिस करण्यास स्टार्ट करा. इथून तुम्ही हे सुद्धा नोट्स तुम्ही नोट डाऊन करू शकता व्यवस्थितपणे. ओके, तुम्हाला याच्या बाहेर म्हणजे फॉरेस्टलाचा जो पेपर आहे त्यांना याच्या बाहेर एकही टाईप पडणार नाही. तुम्ही ए एन वर तुम्हाला एक क्वेश्चन नक्कीच मिळणार आहे. फॉरेस्टवाले बिलकुल एकदम आवर्जून बिलकुल एकदम फॉरेस्टवाल्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फॉरेस्टवाल्यांना टोटल 15 क्वेश्चन येणार आहे. 15पैकी एक क्वेश्चन्स म्हणजे 2 मार्क्स. जे 2 मार्क्स आहे त्यांना ह्या फक्त दोन व्हिडिओमधून त्यांचे 2 मार्क्स इझिली कवर होतील फॉरेस्टवाल्यांचे. ओके, बाकीचं वोकेबचं जे सेशन आहे मी वोकेबवर थोडं काम करतो आणि वोकेबचं एकदम छान सेशन आहे. तुम्ही फक्त तितकं वोकेब पण पूर्ण पाठ केले, तुम्हाला पाठ तर करावंच लागणार आहे काही ना काही. तुम्ही फक्त तितके वोकेब एकदम भारी पाठ करा म्हणजे तुमचं काम फिक्स झालं मित्रांनो. तुम्ही ह्याच गर्दीमध्ये भरती व्हा, कारण की पोलीस भरती ज्यांचा चान्स गेला त्यांच्यासाठी वनरक्षक एकदम बेस्ट चान्स आहे. आणि देवाने चांगला विचार केला असेल तुमच्याबद्दल, तुम्हाला पोलीसने बनायचं काही मोठं पद द्यायचं असेल, तुम्ही वनरक्षक होऊ शकता. त्यांचं सायन्स आहे, त्यांना खूप फायदा, प्रमोशन चांगले असतात. नंतर अजून भारी असेल कोणाच्या नशिबात तर तो तलाठी होईल. ठीक आहे, ग्रेड पे जास्त राहणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही काम करा. म्हणजे अनसक्सेस जर आली तर त्यांना म्हणजे घाबरायची गोष्ट नाही, तुम्ही तयारी करत राहा. तुम्हाला बिंदास एकदम फळ भेटणारच आहे मित्रांनो. ओके, तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर नाही पण समजला तर तुम्ही कमेंट करा, मी अजून ट्राय करेल तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. पण ए एन आणि दचं ए आणि एनचं तर तुम्हाला एकदम क्लिअर कट झालं असेल. ठीक आहे, 5 टाईप आहे, 5 टाईपच्या बाहेर काही वाचलं नका. ए एन त्याच्यामध्ये फायनल होऊन जाईल तुमचं. दचा जो यूज आहे मित्रांनो, दचे पण इतकेच टाईप आहे जे तुम्ही आज बघितले. दचे फक्त इतके टाईप आहे, ते पूर्णपणे तुम्ही बघून घ्या. त्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन दिसणार आणि फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. कोणतीही बुकलेट होता, बाळासाहेब शिंदेची बुकलेट उचला किंवा प्रिव्हियस इयर MPSCचे क्वेश्चन पकडा, तुम्हाला आर्टिकलचे क्वेश्चन 100% बनतील. बाळासाहेब शिंदेचं जे बुकलेट्सला पण तुम्ही बाळासाहेब जे शिंदे सरांचं बुकलेटला पण तुम्ही सॉल्व करायला घेतलं तर प्रॅक्टिस छान होऊ शकते. ओके, तर तुम्ही प्रॅक्टिससाठी यूज करू शकता. ओके, तुम्ही आपले रूल वाचून त्यांची बुकलेट मारा. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी पण चांगलेच दिले असेल बुकमध्ये रूल, पण प्रॅक्टिससाठी घेऊ शकता. कारण की मला नाही माहिती महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणती बुक तशी आहे प्रॅक्टिससाठी. ओके, तर त्या हिशोबाने तुम्ही बघून घ्या. पण ते नाव ऐकले तर त्यांची बुक छान असणार आहे. ओके, तर थँक्यू गाईज. आणि तुम्ही चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपण शेवटपर्यंत बनेल राहू. तुम्हाला नक्कीच एक गव्हर्नमेंट जॉब मिळेल. ओके, आणि पूर्ण भारी कंटेंट आणण्याचा एकदम ट्राय करू. ओके, तर जय हिंद.